अनुबंध ह्याच्याबद्दल बोलते। पुढच्या पानावर पलाशबद्दल बरंच गॉसिप लिहून आलंय आणि हिमानी बरोबर काही इंटिमेट फोटोज सुद्धा आहेत। खरं तर आपण मॅगझिन मधलं गॉसिप एवढं सिरियसली घेत नाही, पण त्यातलं 10% तर खरं असतंच नाही। नाही म्हणजे पलाश तसा अजिबात नाहीये। इज अ व्हेरी क्यूट गाय, म्हणजे तोंडावर तो फ्लर्टिंग वगैरे करतो आणि खरं सांगू का त्याला ते खूप शोभून दिसतं। ही रिअली लुक्स व्हेरी क्यूट आणि तो एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करेल असं काही मला वाटत नाही। दुष्यंत झाल्यापासून आपला खर्च वाढलाय ना आई? काहीतरी बडबडू नको ग, कर अभ्यास कर मुकट्याने। काय ए पण खरं सांग, असंच झालं ना? असं नाही म्हणून मालविका, भाऊ आहे ना तो तुझा, त्याच्याबद्दल असं मनात सुद्धा नको यायला आपल्या। आणि कसं आपण चौघं राहतो की नाही या घरामध्ये, मग जो काही खर्च होतो तो आपल्या चौघांचा असतो, त्यात तुझं माझं असं काही नसतं, हो की नाही? तुझी खूप ओढाताण होते ना म्हणून म्हटलं। मला सवय झाली आता त्याची। आणि आपण कसं त्या जॉईंट व्हील मध्ये बसतो तेव्हा कसं होतं, म्हणजे जॉईंट व्हील असतं ते काही वर नसतं, कधी खाली पण येतं आणि तेव्हा जोरात खालती येते तेव्हा कसं पोटात खड्डा येतो, मजा येते की नाही? आयुष्य सुद्धा तसंच असतं। नमिता, एक गोष्ट नीट लक्षात ठेव, माझ्या दृष्टीनं अश्विनी ही फक्त आपल्या बाळाची सरोगेट मदर आहे। तिच्याशी अनौपचारिक वागायची मला अजिबात गरज वाटत नाही। माझा संबंध फक्त त्या बाळाशी आहे, अश्विनीशी नाही। बाबा दुसऱ्या मुलींबरोबर बाबा वाईट आहे का ग? मिहीर, अरे त्यांनी मला बाबांचे फोटो पण दाखवले मॅगझिन मधले आणि त्याच्याबद्दल लिहिलेलं पण। सगळे ते मॅगझिन वाचतात आणि मला चिडवतात। अरे ते खरं नसतं बाळा, अजिबात खरं नसतं। मग ते असं का छापतात? पराग म्हणतो की चिन्मयचे काका पण ऍक्टर आहेत, पण त्यांच्याबद्दल असं काही नाही येत। मग बाबांबद्दल असं काय येतं ग? आपले बाबाच तसे आहेत का ग? मिहीर, मिहीर जरा माझं ऐकतोस का? हा, मी काय सांगते ते नीट ऐक। हे बघ, अरे मागच्या वेळी टीचरनी परागला शिक्षा केली होती ना, तुझ्याशी मारामारी केली म्हणून तो मुद्दाम करत असेल तसं तुला चिडवायला। तू अपसेट नको होस। हा, तू अपसेट झालास ना तर तो जास्त चिडवेल तुला। तुला काय काय खायला आवडतं ते मला नक्की सांगून ठेव। ताराबाईंना एकदा इन्स्ट्रक्शन्स दिल्या ना की त्या कधीच विसरत नाहीत। आणि राहता राय आशू, 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 माँ, माँ, काय झालं नमिता? माँ, आशूला उलटी झाली। उलटी? उलटीच ना? अगं त्यात काळजी करण्यासारखं काही नाही। तुम्ही प्लीज मीराला फोन करा आणि सांगा ना चेक करायला घरी यायला प्लीज। नमिता जस्ट रिलॅक्स, तिला काहीही झालेलं नाहीये आणि मीराला फोन करायची अजिबात गरज नाहीये। आणि लक्षात ठेव, हे असं 2 महिने चालत राहणार आहे बाळा।